काकू अगं हा झालंय असं की तुझी लाडकी लेक भावना काय? आणि जबराट जावई अरे बोल ना बाबा, जीव जाईल माझा आता. हे आई बाबा होणार आहेत. अरे देवा. हा काय? अगं आई बाबा होणार आम्ही, तू आजी होणार आहेस काकू. काय? भावना अगं काय बोल. रेणुकाताई, अहो तुम्ही ऐकलं का काय? ऐकलं मला सुद्धा रामनवमीच्याच दिवशी समजलं. सिद्धूने खास तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी ते बोलावून घेतलंय. अगं बाई. काय रे, किती जीवाला गोर लागला होता माझ्या, किती काळजीत होते मी. बघाव लक्ष्मीताई, तुम्हाला माहितीये का, सिद्धूने मला बजावून सांगितलं होतं की ही बातमी तोच तुम्हाला सांगणार, म्हणून तर मी आत थांबले होते. नाहीतर ह्याची ऍक्टिंग बघून मला हसू आवरलंच नसतं. लक्ष्मीताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं खूप खूप अभिनंदन. आई नमस्कार कर. अगं नाही बाळा, अशा अवस्थेत वाकू नये बरं. बरं बरं, तिच्या वतीने मी करतो. हा नमस्कार. तुम्ही वाकाच. सिद्धू, भावना, अरे किती गोड बातमी दिलीत तुम्ही. भावना, अगं मामी बनवलंस तू मला. बरं, माझी मिवणी मॅडम कुठे आहे? थांब, मी सांगून आलो तिलाच. एक मिनिट. घाई गडबड नको, आता इतक्यात नको सांगू. काय? अगं असं काय करतेस? काही दिवसांपूर्वी लग्न झालंय तुमचं. आता पटकनी गोड बातमी दिली तर 10 प्रश्न पडतील तिला. हो लक्ष्मीताई, अगदी बरोबर आहे तुमचं. बरं भावना, आईला घेऊन जा जरा निवांत तुझ्या खोलीमध्ये, छान गप्पा मारा. मी तुमच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं आणते. आले. वीणा, जरा जानूकडे लक्ष देशील. पटकन तिला येऊ देऊ नको. हो. आणि ही बातमी तिच्या कानावर जायला नको. हो हो. वीणा, हा, अगं जरा मला तुझी मदत लागेल. येतेस का? हो येते ना. ये चल. हॅलो. हॅलो जयंत कानेटकर, आता पुढच्या हप्त्याची वेळ झाली. पुढचा हप्ता 60,000 रुपये. कोण बोलतंय? कोण बोलतंय? अरे असे किती लोकांना हप्ते देणं बाकी आहेस तू? अरे मी तोच बोलतोय ज्याने आमराईत काय घडलं ते पाहिलंय. बघ, 1 रुपयाही मिळणार नाहीये तुला. आणि किती दिवस हे ब्लॅकमेलिंगचं नाटक चालू ठेवणारस तू? त्याच दिवशी मी तुला सोन्याची चेन दिली होती ना. अरे ती चैन किती दिवस पुरणार? कधीच संपले ते पैसे. आता मला पैशांची गरज आहे आणि पुढचा हप्ता 60,000 रुपये. त्याच्या पुढचा हप्ता कधी लागेल ते मी नंतर सांगेन, कळलं? वेळ आणि जागा सांगतो तिथे येऊन पैसे देऊन जा. एकदाचे पैसे घेऊन जो काही विषय ना तो संपवून टाक. हे सारखं सारखं तुला अटेंड करण्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे. वेळ नाहीये? बघे, जागा आणि वेळ कळवतो, पैसे लवकरात लवकर घेऊन ये. नाहीतर तू काय केलंयस हे अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगेन आणि तुला खडी फोडायला पाठवेन, कळलं? आता हा सांगणार मला मी कधी पैसे मागायचे ते. अरे मला जेव्हा जेव्हा पैसे लागणार तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे मागणार. आता माझ्या हातात क्रेडिट कार्ड लागलंय, त्याचा तर मी पुरेपूर वापर करणार जयंत कानेटकर. आता स्वतःला जपायचं. हा हे बघ, कुठल्याही बाईच्या आयुष्यातलं ना हा काळ खूप नाजूक असतो. आराम करायचा, काळजी घ्यायची स्वतःची. काही वाईट साईड विचार मनात आणायचे नाही बरं. आई, तू नको इतकी काळजी करूस.
मी अगदी छान काळजी घेते माझी. आणि सिद्धिराज आहेतच ना. अगं तू काळजी घेशीलच आणि सिद्धू पण आहेच, पण वेळ काळ सांगता येत नाही ना ग. आपल्या जानूच्या बाबतीत काय झालं आठवतंय ना? मिसेस कानेटकरांनी कसलं तरी टेन्शन घेतलेलं होतं आणि म्हणूनच त्यांचं मिसकॅरेज झालं असेल. तो कठीण काळ विसरता येत नाही. तसा काळ पुन्हा कुणाच्याच आयुष्यात येऊ नये. नको काळजी करूस. तुला काय खावंसं वाटतं कळवशील मला? हा, सुपर सासू, अगं किती काळजी करणार आहेस तू? मी आहे ना. तू आहेसच रे, पण हे बघ, तुझा जबराज जावईनं तुला वचन देतो की आत्ता या जगात भावना आणि आमचं बाळ या व्यतिरिक्त काही महत्वाचं नाही. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ही जबाबदारी माझी. तिला सगळा आनंद मिळेल, ही सुद्धा जबाबदारी माझी. कुठे गेले जान्हवी? हा वहिनी, हा मलाच तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे खाऊ आम्ही भावनाताईसाठीच आणलाय, पण तुम्हीही खाऊ शकता थोडासा. हो. बरं, भावनाताईची खोली वर आहे का? मी आलेच. हा जान्हवी. मला ना जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना वहिनी. बरेच दिवस झाला विचार करते की बोलायचंय बोलायचंय बोलायचंय, पण मन दजावत नव्हतं ग. पण आता नाही सहन होते. वहिनी, सगळं ठीक आहे ना? या घरात माझ्या भावनाताईला काही त्रास तर होत नाहीये ना? अगं भावना एकदम व्यवस्थित आहे, तिचं काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला तुझ्याविषयीच बोलायचं होतं. माझ्याबद्दल? हो जान्हवी, तुझ्या घरातले सगळे लोक तुझ्याशी खोटं बोलतायत ग. खोटं खोटं बोलतायत म्हणजे? काही दिवसांपूर्वी तुझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता.